विठोबाचे कुळी कन्या पुत्र होते जे सात्विकता याचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पारे नाही कुळी कन्या पुत्र होते जे सात्विकता याचा हरिक वाटे देवा विठ्ठल विठ्ठल जोसे जागता धन्य माता पिता तयाची या पुढी कन्या पुत्र होते जे सात्विकता याचा हरिक वाटे देवा गीता भागवत करती श्रवण बोलू नका गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे पुढी कन्या पुत्र होते जे सात्विकता याचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पारे नाही पुढी कन्या पुत्र होते जे सात्विकता याचा हरिक वाटे देवा मायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगाकार प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास दुगा ओम नमः ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचं नोलादलो पावन झालो चराचरी ओम नमः जय देवी प्रतिपाद्य जय जय संस्वेद्यात्मरूपा देव तुच्चे गणेशु सकल अर्थमती प्रकाशो मनी निवृत्तीदास अवधार्य जुजे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विन्वेषयन्तं वटस्य पत्रस्य पुटी शयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जीवे बिभस्मामृतमेत देवो गोविंद दामोदर माधवेती श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी
हे नाथ नारायण वासुदेव मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजवाय नरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आई हनुमंत विराजी कथा करू मती अनुसार प्रेम सहित गती धरू पदारी जीय पवन कुमार। हे दुख बंधना मारुती नंदन, हे दुख बंधना मारुती नंदन, सुनला मेरी पुकार पवन सुत विनती राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोह दीजियो श्री वृंदावन को वास। बरसाने की राधिका नंद ग्राम के श्याम इनके पगम वंदन करू करू कोटि कोटि प्रणाम। आना रे घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरि के राधे तेरे चरणों की रज धूल जो मिल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए। राधे तकदीर बदल जाए सच में तकदीर बदल जाए। इथं बसलेले सगळे काना देशातले लोक आहात आणि काना देशामध्ये जर कीर्तन करतो तर मला सुरुवातीला आवर्जून सांगायला आवडतं सगळ्या भावांना पाया पडून विनंती आहे कोणीही बोलू नका। मला माहिती तुमनं गाव आहे येल एकला आहे हा पण इथलं ध्यानमा ठेवजात मी अख्ख्या तुमन्यांना साधोरा लईश नाही येले सांगितलं एकने बी जास्त वाजा वाजान म्हण तुमना नावनी टीमकी अख्खा महाराष्ट्रभर नाव सहित तुमना आजोबा सहित नाव लई जसं वाटे विठ्ठल विठ्ठल तुम्ही बसलेले सगळे कान्हा देशातले लोक आहात आणि मी कान्हा देशामध्ये कीर्तन करतो तर मला आवर्जून सांगायला आवडतं की भैया नारद महर्षीने देवाला केलेला प्रश्न आहे देवा जर मला तुमची भेट घ्यायची असेल तर कुठं भेटणार आहे तर देवानं सांगितलं मला इकडे तिकडे शोधायची गरज नाही जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात तिथं माझी हजेरी असते। मग जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा किंवा माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही उभात येते जिथं जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात तिथं माझी हजेरी असते असं महाराज सांगतात भगवंत सांगतात। मग आता मला सांगायला आवडेल पंढरपुराचा मालक जर जळगावमध्ये कीर्तन चालू आहे जळगावच्या कीर्तनात हाजरी लावतोय
पंढरपुरावरनं येऊन जर का जळगावमध्ये कीर्तनाला हाजरी लावतोय तर माझा विश्वास असा आहे, पंढरपुराचा मालक इथं येऊ शकतो, तर माझा भाव असा आहे की माझ्या कानादेशाची कानबाई माता असेल, वणीगडाची सप्तशृंगी असेल किंवा जळगाव जिल्ह्यातली मनुदेवी असेल, माझा भाव आहे की माझी कानादेशाची देवी आलेली आहे. आणि जर देवी आलेली आहे तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात, मग चिंतनाकडे वळूयात. हे आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. हरी आपुलिया हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाची या पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगदवंदनी संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडसस्थानी शोभणारे तुकोबाराय महाराज. आणि हो, तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि तुम्हा मातापित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल अभंगाकडे वळण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा. साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली जळगाव नगरी आणि जळगाव नगरीमध्ये कार्यक्रम किम निमित्ताने तुमच्या सगळ्यांचे परिचयाचे, तुमच्या सर्वांचे लाडके असणारे दर्शन दादासाहेब यांचा आजचा वाढदिवस आहे. आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आजचं कीर्तनाचा योगा. विठ्ठल दर्शन दादासाहेबांचं पूर्ण नाव आहे श्री दर्शन कारभारी गेन, बरोबर ना. दादासाहेबांचा आजचा वाढदिवस आहे. खरं तर वाढदिवसाला कीर्तन झालं पाहिजे का? काही लोक वाढदिवसाला पार्ट्या देतात, महाराज पार्ट्या. हा विषय का तसा नाही, मला पक्का विषय. जळगाव मासा उलगेल वावरे नेवा म्हणजे 8 विषय तसा. बापरे बाप, जास्त ना भरोसा फार्म भरा त्याने चांगल्या तरी उठतो मला. मी म्हणतो गाव भारी बुवा. ऐका, ज्या माणसाच्या मनामध्ये जर का वाढदिवसाचं कीर्तनाचं आयोजन करावं वाटत असेल तर याच्यापेक्षा अजून आनंदाची गोष्ट कोणती असू शकते? कसं आहे ना, बोल नका ना रे, बोल नका बहिणी सोन, बोल नका ताई, बोल नका. तुमनं घरमा बाहेर सारखंच राहस तुम्ही. घरमा बी शांतता लागू देते नाही ना, 8 बी लागू दे राहणार. कायम बरेल घरमा दाती राजा बहिणींनी. आई कीर्तने ओ बहिणी सोन, ओ सोन चिडी सोन, कीर्तन यार बोल नका कोणी. आता बोलच्यात नका. मला काही नाही, तुम्ही हसणार बी, ऐक नाही ऐक म्हणा, काही संबंध नाही. आपलं ठरेल रक्कम आपण उपाडीत दिसू. पण तुमना पल्ले काय पडाव नाही मनीषीन सांग नाही, कोणी कोणाशी बोलायचं नाही. आणि कीर्तनाचा नियम आहे, कीर्तनकार तुमचा एकदम जवळचा आहे. तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे असताना, माझ्या बापासारखे असताना तर मी तुमचा मुलगा आहे, बरोबरीचे असताना तुमचा भाऊ आहे.
पण कीर्तनाची मर्यादा आहे, 2 तास तेवढी मर्यादा पाडायची. आपण हिंदू धर्मातली लोक आहोत. हिंदू धर्मात आपले तुकोबराय येऊन गेले, तुकोबराय लिहून गेले, सांगून गेले, बाई कीर्तनी बडबड करेल जो कोणी बेडूक होऊन येईल जन्मा. तंबाखू ओढोनी काढेल जो दूर, बुडेल ते घर तेने पापे. हां, म्हणून कीर्तनात व्यर्थ बडबड करायचं नाही. सर्वांच्या पाया पडून सांगतो, तुमचा अपमान होईल आणि ते मला समाधान वाटेल का? अजिबात नाही. तुम्ही माझ्यावर प्रेम करणारी लोक येऊन कीर्तनाला बसलेले असतात. तुमचा अपमान झाला म्हणजे तो माझा अपमान आहे. पण कसं आहे ना, प्रत्येक गोष्टी लिमिट रास. बिनकाम न व्यर्थ बडबड करानच नाही. शांतवार कीर्तन ऐकानं. दादांच्या मनात आलं की वाढदिवसाचं कीर्तनाचं आयोजन करावं. महाराज फक्त 2 दिवसाची वेळ आहे, 2 दिवसाची. दर्शन दादासाहेबांना वाटलं की आपल्याला कीर्तनाचं आयोजन करायचं आहे. मग रविकिरण महाराजांना जर आणायचं असेल तर मग कोणाचा तरी सहारा घ्यावा लागेल. बरोबर आहे की नाही? कोणीतरी मध्यस्थी पाहिजे. फॉर एक्झाम्पल, उदाहरण म्हणून सांगायचं म्हणलं, रुक्मिणी आईसाहेबांना जगाचा मालक पती म्हणून भेटला, पण मध्यस्थी सुदेव नावाचे ब्राह्मण जोपर्यंत चिठ्ठी देत नाही तोपर्यंत जगाचा मालक रुक्मिणी आईसाहेबांना भेटला नाही. जर जगाच्या मालकाला भेटण्यासाठी कोणीतरी मध्यस्थी लागतं. अजून सांगतो, जर डॉक्टर साहेबांना, मोठ्या डॉक्टर साहेबांना भेटायचं असेल तर अगोदर कंपाऊंडर काकांना भेटावं लागतं, मग डॉक्टर साहेबांना. आमदार साहेबांना जर भेटायचं असेल तर अगोदर PA ला भेटावं लागते. प्रिन्सिपल सरांना जर भेटायचं असेल तर शिपाई काकांना भेटावं लागतं. मग आटे दोंडायचा ना बुऱ्याला भेट नव्हतं, मधमा कोणतरी पाहिजे का नको? जे तुमच्या परिसरात येतोय तेव्हापासून माझ्या सोबत असतात आमचे पृथ्वीराज दादासाहेब, ज्यांना काही लोक काळूभाऊ म्हणतात. तर दादा माझ्यासोबतच असतात नेहमी कीर्तनाला. मला दादासाहेबांचा फोन आला, म्हणे बाबा काही झालं आमच्या गावात तुम्हाला कीर्तन करावं लागेल. आणि कसं आहे ना, जोपर्यंत डर येत नाही तोपर्यंत पोट भरणं असं नक्की होत नाही. तसं लेवा देवा असं मागे पुढे वैर म्हणून कांचित लागे उसळ घसड करीन निघ जाऊ म्हणतो. काय असतं माहिती आहे का भाऊसुबाबा, स्वभाव असतो स्वभाव. जोपर्यंत माणूसनं मन सारखं होत नाही ना तो चित लागत नाही. आता आपले सवयी झाले, रोज कमीत कमी 60-70 मोजा ना आणि घर जावा ना, घर जाईन घरमध्ये ना तो शांतता लागत. हो आता आटे अशी उपाधी सवयी जा सवय. कोरोनामा कीर्तने बंद होतात बाबा, झोपच लागे नाही माले, उठी बसू. घरना म्हणे महाराज 1:30 वाजे घ्या 2 वाजे घ्या तुम्ही उठी बशी राहा म्हणतो. मला झोपच नाही लागत नाही का ब? अरे 70 मोजाशिवाय चितच लागत नाही म्हणतो. मला घरनाशनी कपाट माईन 70,000 काढात नारळली ना मला बुक्का लावा दक्षिण हातमादिनी तर होई रातभर झोप म्हणून. महाराज जोपर्यंत हातमा पडतच नाही तो चित लागत नाही. पण पृथ्वीराज दादासाहेबांनी सांगितलं, महाराज काही झालं माझा मान राखायचा आहे आणि माझा मान राखून तुम्हाला यावं लागेल. आणि त्या अनुषंगानं मला तुम्हा मातापित्यांचं दर्शन घडलेलं आहे. आणि कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी ज्यांच्या मृदंगावर थाप पडल्याच्या नंतर असं वाटतं जणू काय साक्षात सरस्वती माता इथं विराजमान आहे, असे असणारे आमचे विजू बाबा. गायनाला साथ करतायत माझे लाडके अँड माय फेवरेट आमचे भाऊसाहेब बाबा आहेत. इकडे आमचे महाराजजी संजू बाबा, चंद्रभान बाबा आहेत. वा, बऱ्याच दिवसानंतर भेटले म्हणून नाही का. हां, इकडे आमचे भागाभागातून परिसरातून आलेले श्रोतेगण, गावातील सगळी भजनी मंडळ, परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण, साऊंड सिस्टीमचे मालक आमचे गणूदादासाहेब. साऊंड सिस्टीम 1 नंबर आहे, माणूस बी भारी आहे. पण जव लोगून मी 150 म्हणत नाही तो चितने लागस म्हणून. 1 नंबर साऊंड आहे आमच्या दादासाहेबांचा. साऊंड असल्यावर हे 3-4 साऊंडवाले आपले फेवरेट आहेत. त्यात आमचे गणेश दादासाहेब आहेत. अजून यूट्यूब चॅनलचे 3 मालक आहेत आमचे यश भैया, विशाल भैया, आमचे दादाश्री आहेत. कोण नाव सुटे राही नका बाहेर त्यांनी येलवाला बठाजाने अहो बाकी ना म्हणते बठाचा नावेला आमना सोडली ना भाऊ. त्यामुळे बाकी नावे काही लिही राहिनो नाही मी. कोणीच गैरसमज करा नाही.
नाही ते बाकीना नावे लिहावं मग बाकीना लिहाय जातील बाकीना सुटी जातील ज्यासना लिहाय घ्या त्यासले बरं वाटी ज्यासना सुटी घेत त्या सांगतील जाऊ दे रे तो बी चिकनाच नाही साला आणि तुमना बटासना जर नावे लिहावाना ठरावं तुम्ही इथला लोके बसेले 2 तास मा बी नावे पुरावं आहात नाही तुम्हाला मग 2 तास नुसता नावे लिसू सकाळ तुम्ही चावशात रातले कीर्तनकार होता का बाट होता आमना गाईज वय काय ना नाही म्हणून आलेले सगळे श्रोत्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि चिंतनाकडे वळतो विठ्ठला 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 अभंग आहे तुकोबारायांचा पायातली चप्पल काढ बेटा चप्पल काढी बसा काढा बहिणी चप्पल काढल्या तुम्ही बी काढल्या रे हो चिडा सोड तुम्ही बी काढा शिलगा त्या बुटसले त्यासना बी दोष नाही तो त्यासले माहीतच नाही काय करणं पडत असं नाही का चप्पल काढी कीर्तनले बसणं परस रे भाऊन हा ते पुढे तसं करजात हा या पोरसले समजाडणं पडत बट्या गोष्टी आणि आई आहे ना बहिणीश्वर तुम्हीच करते समजाडीन लय जा कीर्तन लय आण टाईम तुमनावरच बोलतं काही शेवर का संस्कार देवाना आज त्यावरच बोलणं शे माले हां भाऊजो बाबा याच विषयावर बोलणं आहे तुमनावरच शे खरं खेळ राजे छत्रपती शिवराय जर घडले असतील ना तर अगोदर जिजाऊ